नमस्कार. आज आपण जाणून घेतोय IVF केलं म्हणून 100% सिझेरियनच होणार का? डिलिव्हरी कधी करायची आणि कुठे करायची? मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा. IVF केलं की मनामध्ये खूप भीती असते, पण हीच भीती घालवण्याचा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रयत्न छोटासा करतोय. तर IVF झालं तर 100% सिझेरियन होणार का? तर ह्या व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला लक्षात येईल की खरंच IVF झालं म्हणून सिझेरियन होणार का? आपण आता बोलूयात. डिलिव्हरी साधारणपणे कधी होते तर 40 आठवडे पूर्ण झाले की पूर्ण दिवस भरले असं साधारणपणे गणित पकडलं जातं की 9 महिने 7 दिवस हे 40 आठवडे आहे. पण त्या डिलिव्हरीची डेट जी आहे की जी 40 आठवड्यानंतरची दिली जाते त्याच्या 3 आठवडे आधी कधीही डिलिव्हरी जरी झाली तरी ते बेबी फुल टर्म म्हणजे पूर्ण महिन्यांचं बाळ असंच समजलं जातं, कारण 37 आठवड्यानंतर बाळाची वाढ बऱ्यापैकी पूर्ण झालेली असते. सो 9 महिने जर पूर्ण झाले, जर बेबी वाटेमध्ये म्हणजे डिलिव्हरीच्या वाटेमध्ये पेल्विसमध्ये जर गेलेला आहे, हेड एंगेज जर झालेलं असेल आणि बिशप स्कोर चांगला असेल की जर ऑब्स्टेट्रिशियननी तुम्हाला आतूनचा जर तपास केला आणि गर्भाशयाच्या पिशवीचं मुख डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी योग्य आहे, तर आपण IVF असून सुद्धा नॉर्मल डिलिव्हरीचा विचार करू शकतो. पण बाळाचं वजन जर 3-3.5 किलोपेक्षा जास्त आहे, जर आईची वाढ जी आहे ती अरुंद आहे, बाळ पायाळू आहे किंवा बाळ आडवं आहे, बाळाची वाढ कमी झालेली आहे, आईचं गर्भजल जे आहे, बाळाच्या भोवतालचं पाणी जे आहे ते कमी आहे, किंवा खूप BP शूट होतोय एंड स्टेजेसमध्ये, शुगर्स कंट्रोलमध्ये नाही आहेत, अशा काही हाय रिस्क प्रेग्नन्सीजमध्ये आपण सिझेरियनचा सल्ला देणं योग्य ठरतं. सो हे पेशंट टू पेशंट व्हेरी होणार आहे आणि आपण डिलिव्हरीचा रूट जो आहे हा कन्सिव्ह झाल्या म्हणजे प्रेग्नन्सी राहिला आपण ठरवू शकत नाही. तसंच IVF मध्ये साधारणपणे 21% चान्स असतो की ट्विन्स होतात, कारण आपण 2 गर्भ सोडण्याचा सध्याचा एक प्रघात बघता. सो ट्विन्स जर असेल तर 90% चान्स आहे की सिझेरियन होणार आहे. सो ह्या काही गोष्टी जर सोबत असतील तर सिझेरियनचं प्रमाण असू शकतं, पण IVF केलं म्हणून 100% सिझेरियन असं अजिबात नाहीये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे येतो की कधी करायची डिलिव्हरी, की 40 आठवडे थांबायचं की IVF आहे म्हणून खूप लवकर डिलिव्हरी करायची. खूप महत्त्वाचं इथे मला नमूद करायचं आहे की IVF आहे तर रुटीन प्रेग्नन्सी सारखी केअर घेणं गरजेचं आहे. IVF आहे म्हणून वेगळं काही करायची गरज नाही. पण हाय रिस्क फॅक्टर्स असतील, डायबिटीस आहे, BP आहे, बाळाचं वजन कमी आहे, तर नक्कीच आपण रेग्युलर इंटरवलनी सोनोग्राफी करून ऑब्स्टेट्रिशियनच्या सल्ल्याने आपण डिलिव्हरीची जी काही तारीख आहे ती ठरवू शकतो. पण साधारणपणे 37 आठवड्यानंतर IVF मध्ये डिलिव्हरी केली जाऊ शकते. जर सगळं योग्य आहे तर 40व्या आठवड्याला, अगदीच 38 ते 39व्या आठवड्याला सुद्धा डिलिव्हरी करू शकतात डॉक्टर तुमची. त्याच्यानंतर कुठे करायची? साधारणपणे माझं असं एक मत आहे की जिथे चांगली फॅसिलिटी NICU केअर आहे, की बाळाचे डॉक्टर पण तिथल्या तिथे अवेलेबल आहेत, योग्य जर गरज पडली तर बाळाला तपासण्यासाठी किंवा बाळाला हँडल करण्यासाठी तिथे जवळपास NICUचं सेंटर आहे किंवा इन-हाऊस NICU आहे, अशा ठिकाणी डिलिव्हरी करणं हे योग्य ठरतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या बघताय की IVF करतोय, तर जर लवकर डिलिव्हरी होणार असेल असं वाटतंय की हाय रिस्क फॅक्टर्स काही आहेत, तर जिथे NICU केअर आहे तिथे एक्सपर्टीजच्या अंडर आपण डिलिव्हरी करू शकतो. पण परत एकदा मी नमूद करते की पूर्ण 9 महिने भरले, जर बाळाचं वजन ॲव्हरेज आहे
बाळ डिलिव्हरीच्या वाटेत गेलेलं आहे, म्हणजे पेल्विसमध्ये गेलेलं आहे, एंगेज आहे, कुठचंही हाय रिस्क फॅक्टर्स नाही आहेत, तर आपण नॉर्मल डिलिव्हरीसुद्धा IVF मध्ये करू शकतो. आणि जर हाय रिस्क फॅक्टर्स काही असतील तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिझेरियन करावं लागू शकतं. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.